येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्वित्झर्लंडच्या दावोस शहरात झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत जाऊन महाराष्ट्राचा डंका वाजवला। या 3 दिवसांच्या परिषदेत 15,70,000 कोटी रुपये गुंतवणुकीचे विविध कंपन्यांसोबत करार केले। या 61 कंपन्या आता महाराष्ट्रात उद्योग उभारणी करणार आहेत। ते प्रत्यक्षात साकार झालं तर राज्यात 16 लाख लोकांना रोजगार मिळू शकतो असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय। पण मुख्यमंत्री कार्यालयानं करार केलेल्या कंपन्यांची जाहीर केलेली यादी पाहिली तर यातील बहुतांश कंपन्या या भारतातीलच नव्हे तर आपल्या मुंबई पुण्यातीलच आहेत। मग त्यांना महाराष्ट्रात उद्योग उभारणीसाठी सरकारसोबत करार करायचा असेल तर त्यासाठी मुंबई सोडून दावोस गाठण्याचं कारण काय? खरं तर अशा परिषदांमध्ये महाराष्ट्राचं मार्केटिंग करून विदेशी गुंतवणूक खेचून आणणं अपेक्षित असतं। पण आपल्याच राज्याच्या कंपन्यांना दावोस मध्ये नेऊन तिथं फक्त करार केल्याची शोबाजी करण्याचे इव्हेंट केले जात आहेत का अशी शंका उपस्थित केली जात आहे। काय आहे यामागचं राजकारण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। खरं तर अनेक वर्षांपासून दावोस मध्ये जागतिक आर्थिक परिषद होते। तिथं देश विदेशातील अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी येत असतात। त्याचप्रमाणे अनेक राज्याचे प्रमुखही येतात। आमच्या राज्यात तुम्हाला देण्यासाठी काय काय आहे याचं मार्केटिंग संबंधित राज्य करत असतात। यातून ज्या कंपन्यांना अनुकूलता वाटेल ते संबंधित राज्यांशी गुंतवणुकीचे करार करत असतात। मात्र गेल्या काही वर्षातच या परिषदेची महाराष्ट्रात जास्त चर्चा होत आहे। विशेषतः आधीचं फडणवीस सरकार, नंतरचं ठाकरे सरकार, शिंदे सरकार व आता पुन्हा फडणवीस सरकार या 4 सरकारांमध्ये दावोस मध्ये झालेले करार, तिथं झालेल्या खर्चाच्या उधळपट्टीची चर्चा जास्त होते। त्यावरून आरोप प्रत्यारोपांचं राजकारणही झडत असतं। आता हे कागदोपत्री झालेले करार प्रत्यक्षात किती येतात हाही संशोधनाचा विषय असतो, तो भाग वेगळा। तर यावेळी 20 ते 24 जानेवारी दरम्यान दावोस मध्ये जागतिक आर्थिक परिषद झाली। त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह महाराष्ट्रातील 20 जणांच्या सरकारी शिष्टमंडळानं हजेरी लावली। या 3 दिवसात 61 कंपन्यांसोबत महाराष्ट्र सरकारनं गुंतवणुकीचे करार केले। म्हणजे या कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करून आपले प्रकल्प उभे करण्यास राजी झाल्या आहेत। या 61 कंपन्या तब्बल 15,70,000 कोटी रुपये गुंतवणुकीचे प्रकल्प उभारणार आहेत। त्यातून सुमारे 16 लाख लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार मिळतील असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय। यापैकी 98% गुंतवणूक ही थेट परकीय असल्याचाही देवेंद्र फडणवीस यांचा दावा आहे। उद्योगांअभावी मागास असलेल्या मराठवाडा, विदर्भ, कोकणात या गुंतवणुकीचा मोठा हिस्सा येऊन या भागाचा विकास होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे। प्रत्यक्षात मुख्यमंत्री कार्यालयानं जेव्हा या गुंतवणूक करण्यास इच्छुक असणाऱ्या 61 कंपन्यांची यादी जाहीर केली तेव्हा त्यात बहुतांश कंपन्या या भारतातीलच नव्हे तर महाराष्ट्रातच, मुंबई पुण्यातच त्यांची मुख्यालय असल्याचं उघडकीस आलेलं आहे। खोलात जाऊन निरीक्षण केलं तर या 61 पैकी 51 कंपन्या या भारतातीलच आहेत। 63 कंपन्यांची मुख्यालय तर मुंबई पुण्यातच आहेत। काही भाग तर मंत्रालयापासून 10 ते 20 किलोमीटरवर आहेत। रिलायन्स, JSW, बिस्लरी, एल्सार, L&T, हिरानंदानी, रहेजा ग्रुप आदी कंपन्यांचे मुख्यालय मुंबईतच आहेत। मग त्यांना महाराष्ट्र सरकारशी करार करण्यासाठी दावोसला जाण्याची काय गरज? या उद्योजकांनी एक फोन जरी केला तरी सरकार त्यांच्या कार्यालयात जाऊन करार करण्याइतपत तत्पर असायला हवं। पण दावोस मध्ये जाऊन करार करण्यामागे सरकारची शोबाजी असल्याचं आता लपून राहिलेलं नाहीये। राज्यात मोठमोठी गुंतवणूक येत असल्याचे आकडे जाहीर करून आपली पाठ थोपटून घेण्याची स्पर्धा सर्वच सरकारमध्ये लागलेली दिसते। 2014 मध्ये आलेल्या फडणवीस सरकारनं या इव्हेंटचं श्रेय घेणं मोठ्या प्रमाणावर सुरू केलं। ती परंपरा उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांनी कायम ठेवली। आता पुन्हा देवेंद्र फडणवीसांचं सरकार त्याचीच पुनरावृत्ती करताना दिसतंय। फडणवीस सरकार दावोस वरून जी 16 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणल्याचे ढोल वाजवून सांगत आहे त्यापैकी फक्त 2 लाख कोटींची गुंतवणूक ही परदेशी कंपन्यांकडून येणारी आहे। त्यात सर्वात मोठी 71,000 कोटींची गुंतवणूक अमेझॉन ही कंपनी करणार आहे। त्या पाठोपाठ अमेरिकेतील ब्लॅकस्टोन कंपनी 43,000 कोटी, सिंगापूरचे टीमॅसेक कंपनी 43,000 कोटी रुपये गुंतवणूक राज्यात प्रकल्प उभारणार आहे।
म्हणजे एकूण अपेक्षित असलेल्या गुंतवणुकीपैकी फक्त 10 ते 12% गुंतवणूक ही परदेशातून येणारी असून उर्वरित 80 ते 90% पैसा हा आपल्याच देशातील कंपन्या गुंतवणूक करणार आहेत। मग जर आपल्याच देशातील कंपन्या प्रकल्प उभे करणार असतील तर त्यांना प्रस्ताव येतात सर्व प्रक्रिया नियमानुसार पूर्ण करून औपचारिकता पूर्ण करण्यापेक्षा दावोसच्या मुहूर्ताची सरकार का वाट पाहत आहे हा प्रश्नच आहे। विशेष म्हणजे जेव्हा आपले मुख्यमंत्री व उद्योग मंत्री दावोस दौऱ्यावर होते तेव्हा छत्तीसगड या छोट्याशा राज्यातील मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी मुंबईत येऊन आपल्या राज्यातील कंपन्यांना 6,000 कोटी रुपयांची गुंतवणूक त्यांच्या राज्यात नेण्याचे करारही केले आहेत। अर्थात यावर आक्षेप असण्याचं काही कारण नाही, कारण उद्योजकांना ज्या राज्यात जास्त सवलती व ग्राहक मिळतील त्यांना तिकडे जाण्याची मुभा आहेच। त्यामुळे छत्तीसगडमध्ये महाराष्ट्रातील उद्योगांचे विस्तारित प्रकल्प होत असतील तर गैर काहीच नाही। पण महाराष्ट्रात ज्याप्रमाणे सामंजस्य कराराचे राजकीय भांडवल केलं जातं ते इतर राज्यात मात्र फारसं केलेलं दिसत नाही। दावोसमध्ये झालेल्या आर्थिक परिषदेत इतर राज्यातील किती मुख्यमंत्री किंवा उद्योगमंत्री सहभागी झाले होते, त्यांनी त्यांच्या राज्यात किती गुंतवणूक केली या बातम्या तुम्हाला शोधाव्या लागतील। महाराष्ट्र सरकार मात्र या कागदोपत्री करारावरच आपली पाठ थोपटवून घेण्यात धन्यता मानत आहे।